नमस्ते रूबल जी, हाउ आर यू? नमस्कार, नमस्कार। आप बताइए, आप बहुत अच्छे लग रहे हैं। थैंक यू। यस, प्लीज प्लीज। थैंक यू सो मच। आज आपने इतना एकदम आई नो कितना बिजी आपका स्केड्यूल है, उसमें से आपने समय निकाल कर नहीं, लेकिन इस मैं बहुत वेबिनार पे लकी आप हूँ आए। कि आपने मुझे चूज किया। नहीं, आई थिंक इन ऑर्डर टू लास्ट लाइक दिस इज ओके और व्हाट? आई थिंक आपका पहिलं जास्त बरं होतं सम्राट. हाँ, सिर्फ आपको थोड़ा सा कैमरा और अगर थोड़ा सा आपने पीछे किया. प्रिया, जस्ट टेल व्हाटएवर इज नीडेड. रूबल जी, आप मराठी में भी यू आर कम्फर्टेबल ना? या मराठीमध्ये जास्त कम्फर्टेबल आहे. आता काय झालं, माझी हिंदी पण खूप खराब झाली. आता किती आमचे सगळे काम मराठीमध्ये आहे. आमची स्पीच, लिहिणे, बोलणे सगळे. तो आता मराठी चांगले झाले और बाकी सगळे खराब झाले. इवन मी हिंदी बोलताना मराठी बोलते. स्पीच करताना तो पता नहीं काय-काय म्हणते. येस. आपकी हालत मेरे जैसी. आई एम फ्रॉम नागपुर हो. एंड वी आर ऑल फ्रॉम एमपी. अभी पहले हिंदी इतनी अच्छी थी, अभी कोई बात करने के लिए हिंदी नहीं. हिंदी बिकम सो बैड. आई डोंट नो किसके साथ हिंदी बात करूं. यस, हिंदी तो लिटरली मतलब मैं बता नहीं सकती. मैं हमारे राजस्थान में बात करते-करते पूरा मराठी बोलने लग जाती हूँ. तो व्हिच मीन्स आप एकदम पुणेकर हो गए हैं हमारे यस, जैसे. so Marathi is good for me now, no problem. But wherever you feel comfortable, you can switch both Yes, in yes. Hindi and So and it in will finish in half an hour or so? Or what? we're looking at around say 45 minutes. Okay. चलेगा ना? If you're in a hurry or something, just tell me and I will wrap it up. तो सम्राट, तसे आपण जे मेन प्रश्न आहेत ना, मी काही बोलल्यानंतर जे आजचे जे आहेत ना, ते आपण पहिले जरुरीचे पहिले घेऊया. म्हणजे समजा फ्लो फक्त एकदा सांगावं लागेल. हा, फ्लो कसा राहील एवढं सांगून. आता त्यांचं इंट्रोडक्शन करते, तुझं करते. जे आपण बोलतोय कोविडचा कॉन्टेक्स्ट तो हे करीन. पहिला प्रश्न विचारेन, खाली सगळे प्रश्न नंतर मग तू त्याच्यातले काही 2-3 विचार, मी काही विचारते. तू आणि मी कोऑर्डिनेट करत राहू. चालेल. ओके ओके ओके. Should we start, Priyal? Yes, ma'am. Yes. They're making it live, na? All that is done. Yes, yes, yes. ठीक आहे. नमस्कार. सकाळ समूहाच्या वतीने आज मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आजच्या आपल्या वेबिनारच्या प्रमुख पाहुण्या आहेत ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर PMCच्या रुबल अग्रवाल आणि आजच्या वेबिनारचे माझे को होस्ट आहे पुणे सकाळचे संपादक सम्राट फडणीस. मी आपल्या दोघांचंही स्वागत करते. थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. आपण रुबल अग्रवाल यांची अधिक माहिती जरा जाणून घेऊया. रुबल अग्रवाल सध्या पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. 2008 पासून त्या महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सेवा बजावली आहे. त्या पुणे शहरातील स्मार्ट सिटी या प्रकल्पात देखील सहभागी होत्या. याच अनुषंगाने पुणे शहरातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा रुबलजींकडून आज आपण जाणून घेऊ. पुणे शहरात मार्च 2020 मध्ये पहिला कोविड रुग्ण आढळून आला. मागील वर्षभरात आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर घडामोडी झाल्या. मागील वर्षी राज्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या पुणे आणि मुंबई शहरात होती. नोव्हेंबर 2020च्या दरम्यान पहिली लाट ओसरली. लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. पुणेकरांना सुटकेचा निश्वास टाकला. परंतु 3 महिन्यातच फेब्रुवारी 2021 मध्ये कोविड महामारीने पुन्हा डोकं वर काढलं. कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू झाली आणि ही लाट मागील वर्षीच्या तुलनेत अधिक मोठी व तीव्र असल्याचे दिसत आहे.
मात्र ही वस्तुस्थिती असली तरी सर्वांचे अर्थचक्र थांबू नये यासाठी लॉकडाऊनचा निर्णय तडकाफडकी झाला नाही. मागील वर्षाच्या तुलनेत नियम खूप उशिरा व विचारपूर्वक लागू करण्यात आले. यामुळेही आरोग्य यंत्रणावर दोन्हीकडून मोठा ताण वाढला आहे. रुबलजी, कोविडची पहिली लाट आणि दुसरी लाटेत पुणे शहरातील एकूण कोविडच्या संसर्गात काय फरक आहे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत? सर्वप्रथम मी पुणे महानगरपालिकातर्फे आपल्या सगळ्यांच्या खूप खूप धन्यवाद देते. सकाळ फाउंडेशनच्या सकाळच्या खूप धन्यवाद देते की आपण मला एक संधी दिली की पुणे महानगरपालिका मार्फत कोविडचे पॅन्डेमिक मध्ये जो काही काम करतोय त्याला आम्ही प्रेझेंट करू शकलो. और मला माहिती आहे याचे व्ह्यूअर्स खूप मोठी संख्यामध्ये आहेत. और सकाळच्या कव्हरेज नेहमीच पूर्ण म्हणजे आपण सांगू शकते पुण्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या पैमानावर राहतो. तो नक्की मला खूप चांगलं वाटतंय आज या प्लॅटफॉर्मवर येऊन पुणे महानगरपालिकाची बाजू मांडताना. मी आपल्याला सांगते मागील वर्षी मार्चमध्ये ज्यावेळेला पहिला कोविड आला त्यावेळेले ॲज ए IAS ऑफिसर, ॲज ए ॲडमिनिस्ट्रेटर, ॲज ए डॉक्टर कोणाला माहित नव्हतं की कोविड कसं हाताळायचं आहे, कसं त्याच्या समोर जायचं आहे. खूप सोशल त्यामध्ये फिअर होते. खूप त्यामध्ये पर्सनल लोकांचे फिअर होते की आम्ही बाहेर कसं पडणार, कसं काम करणार. काही SOPs नव्हती. रोज केंद्र सरकार, राज्य सरकार, ICMRचे नवीन नवीन SOP यायचे आहे. त्याच्यापासून आम्ही सुरू झालो. मला आता पण माहित आहे की ज्यावेळेला पहिला केस आढळून आला होता मार्चला त्यावेळेला आपल्याकडे फक्त 8 बेडचा हॉस्पिटल होता. 8 बेडेड मध्ये जो आपण स्वाईन फ्लूचे वेळेला तयार केले होते. त्यावेळेला मला ते पण माहिती नव्हतं आयसोलेशन वॉर्ड काय राहतो, कंटेनमेंट झोन काय आहे, कसं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करायचे, हे सगळे वर्ड्स खूप नवीन होते. इव्हन मला वाटतं आता तो आपले घरचे एक मुलं सांगू शकतात हे सगळे वर्ड्स काय आहे. बरोबर. तो तसं मी अगर ते बघितले की मार्च 2020 मध्ये आमची काय परिस्थिती होती तर आता तर त्यामध्ये सर्वात जास्त इन्फ्रा. प्रथम इन्फ्रा त्यावेळेला आमच्याकडे खूप कमी संख्यामध्ये होता. ते आपण टेस्टिंग पासून बेड पासून मॅनपॉवर पासून सगळे बघितले. और आज सेकंड लाख मध्ये आपला जो इन्फ्रा आहे कालचीच एक रिपोर्ट पब्लिश झालेली आहे सगळे मीडियाच्या मूळच्या मध्ये की भारतात पुणेचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते नंबर 1 आहे. त्यामध्ये पुणे नंबर 1 आहे. तो नक्की पहिले और दुसरे लाट मध्ये SOPs फिक्स झालेली आहे. मॅनपॉवर्स रेडी आहे. आता मॅनपॉवर मध्ये भयाचं वातावरण नाही आहे. समाजमध्ये भयाचं वातावरण नाही आहे. लोक आता पुढे येत आहेत. अगोदर काही होत होता लोकांना सिम्पटम आले तरी ते लपून ठेवायचे. कोणी फॉरेन वरून आले तर ते लपून ठेवायचे. आता सगळे लोक स्वतःहून पुढे येत आहेत. इव्हन आपण बघू शकते अगर माझे मागील वर्षीच्या टेस्टिंग बघितले तर आपले जवळपास फर्स्ट वेव्ह पर्यंत आम्ही पुण्यामध्ये 7 फरवरी आम्ही एक लाईन ठेवलेली आहे की आमच्या 7 फरवरीला सर्वात कमी पॉझिटिव्ह होते. ओन्ली 7% पॉझिटिव्हिटी रेट होती. त्या दिवशी आमचे ऍक्टिव्ह फक्त 1300 होते. तो आम्ही 2 लाख पर्यंत पॉझिटिव्ह केसेस पोहोचले होते मागील 1 वर्षामध्ये. और 7 फरवरीला फक्त 1300 पॉझिटिव्ह केस होते. तर आम्ही 7 फरवरी पर्यंत फर्स्ट वेव्ह म्हणतो आहे. त्याच्यानंतर एप्रिलमध्ये 18 ते 20 एप्रिलच्या दरम्यान आमच्या सर्वात मोठी संख्यामध्ये पॉझिटिव्ह केस आले होते. ते आम्ही आमचे हाय पीक म्हणतो आहे. और त्याच्यानंतर आता आमचे जो मईचे 3rd वीक चालू आहे, 2nd वीक 3rd वीक ते आता आमच्या म्हणजे आता आम्ही सांगू शकतो की स्लो डाऊन झालेला आहे सेकंड वेव्ह. माझी अपेक्षा हीच आहे की ते स्लो डाऊनच राहायला पाहिजे, परत वर नाही गेला पाहिजे. तो अगर कंपॅरिझन बघितला तो फरवरीला 1300 होते आमच्याकडे ऍक्टिव्ह पेशंट. 18 एप्रिलला 56,000 और त्याच्यानंतर आता परत 9 मईला और 10 मईला आमचे खाली येऊन 30,000च्या खाली आलेले आहेत. त्यामध्ये पण फक्त 7-8 हजार हॉस्पिटलमध्ये आहे. उर्वरित सगळे होम आयसोलेशन आहे. तो पहिली और दुसरी लाट मध्ये इन्फ्रामध्ये खूप बदल झालेला आहे. मोठ्या पैमानावर आपली टेस्टिंग वाढलेली आहे.
हम्म. इव्हन ज्या आपले फर्स्ट वेव्हच्या आपण टेस्टिंग बघितले, तर फर्स्ट वेव्ह मध्ये आम्ही जे टोटल टेस्टिंग केले होते ते 10 लाख पर्यंत केले होते. हम्म. और मागील 3 महिन्यामध्ये मार्च, एप्रिल और आता मेचे 2.5 महिन्यामध्ये आम्ही जवळपास 12 लाख टेस्टिंग केली. पुण्यामध्ये आमचे जो 45 लाखची जनसंख्या आहे त्यापैकी आम्ही जवळपास 23 लॅक्स टेस्टिंग आतापर्यंत केलेलं आहे. 50% जनसंख्याची टेस्टिंग होऊन गेलेली आहे. पर मिलियन टेस्टिंग आमची सर्वात जास्त आहे. 5,10,000 आपले पर मिलियन टेस्टिंग आहे. तो हे सगळे जे आहे, आता एसओपी फिक्स आहे, मॅनपॉवर फिक्स आहे, डेथ रेट खूप कमी झालेली आहे, प्रोटोकॉल फिक्स आहे. तो हे दोघांमध्ये डिफरन्स आहे. बरोबर. पण मग रुबलजी, आता आपण बघितलं तर या दुसऱ्या लाटेत तुमचे चॅलेंजेस काय आहेत? म्हणजे पीसीएमसी चे आज व्हाट आर द चैलेंजेस जो आज सेकंड वेव में आप ज्यादा फेस कर रही हैं? सेकंड वेव्ह मध्ये जो आम्हाला सर्वात जास्त समोरा जावं लागतं ते आहे, आता जर आम्ही जसं आता बोलले की आमचे इन्फ्रा रेडी आहे, तो आता मला सांगते इन्फ्रा रेडी आहे तो सगळे उघडून घ्या, सगळे ओपन करा. इवन आता आमचे वॅक्सिनेशन मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आज पण आमचे जवळपास 9 लाख वॅक्सिनेशन पुण्यामध्ये झालेले आहे. तर आता सेकंड वेव्ह मध्ये कोविड मॅनेजमेंट सोबत वॅक्सिनेशन मॅनेजमेंट मला वाटते ते सर्वात जास्त चॅलेंजिंग टास्क झालेला आहे. क्योंकि सप्लाय और डिमांड मध्ये इतकं मोठा डिफरन्स आहे, ते आपल्याला सगळ्यांना माहित आहे वॅक्सिनेशन सप्लाय मध्ये. तर त्यामुळे मला वाटते की सेकंड वेव्ह मॅनेजमेंट मध्ये वॅक्सिनेशन एक और नवीन अँगल आहे जो ऍड झालेला आहे, जो फर्स्ट वेव्ह मध्ये नव्हता. त्यावेळेला काही वॅक्सिन नव्हती, लेकिन नक्की मी सांगते याच्या वॅक्सिनेशनचा फायदा झालेला आहे. इव्हन पॉझिटिव्ह आल्यानंतर पण एक तर पॉझिटिव्ह संख्या कमी येते, पॉझिटिव्ह त्यांना ऑक्सिजनची गरज भासत नाही. इव्हन आमच्या पुणे महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांच्या बघितला तर फर्स्ट मध्ये जवळपास 50 आमचे कर्मचारी मृत्युमुखी पावले होते कोविडमुळे. लेकिन आता आमचे संसर्ग पण खूप कमी आहे और फक्त एक डेथ झाली, ते पण काहीतरी दुसरी कोमॉर्बिडिटी होती. तो चॅलेंजेस आहे नक्की. लोक खूप अवेअर झालेले आहे, मला लोक साथ देत आहे. जो सर्वात मोठा चॅलेंज आहे लेट रेफरल जो होत आहे, त्यामुळे सगळ्यांना वाटते की आता व्हेंटिलेटर बेड पाहिजे. मी आपल्याला सांगते अगर 10 लोकांचे कॉल आले 10 पेशंटचे, तो फक्त 2 पेशंटला व्हेंटिलेटर लागतो. लेकिन आपले इतकं जास्त पॅनिकचा माहोल सगळे पेशंट त्यांचे नातेवाईक त्यांचे तिथे झालेले आहे की पॉझिटिव्ह आले की व्हेंटिलेटर बेडच पाहिजे, पॉझिटिव्ह आले की फक्त ते 4 हॉस्पिटलमध्येच बेड पाहिजे. जो असं स्पेसिफिक की आम्हाला हे 4 हॉस्पिटलमध्ये पाहिजे, ते आमचे खूप अडचणीच्या होत आहे. और त्याच्यानंतर जसं मुंबई सगळ्यांना कॅटर करतोय, तसं पुण्याचं काही आहे सगळ्यांच्या दुसरा घर आहे. रेस्ट ऑफ द महाराष्ट्राचे सगळे लोक पुण्याला येत आहेत. ते एक आपण सांगू शकतो एक सिनियर सिटीजन सिटी आहे. सगळ्यांच्या सेकंड हाऊस इथे आहेत, सगळ्यांना माहित आहे मराठी कल्चर सगळ्यांच्या इथे आहे. तर सगळ्यांना वाटते की अगर घरात काही झालं तर आपण सगळे पुण्याला येऊ. तर ते पण एक आमचं एक चॅलेंज आहे की मोठ्या संख्येमध्ये बाहेर वरून आपल्या इथे येत आहे. लेकिन आता आम्ही असं सांगू शकत नाही, आपली जी सगळी व्यवस्था आहे सगळ्यांसाठी आहे. तो आपण असं काही सांगू शकत नाही की बाहेरचे आहे की आतले आहे. आपल्याला सगळ्यांची सेवा द्यायची आहे. फक्त जो पॅनिक माहोल आहे की फक्त आयसीयू बेडच पाहिजे, व्हेंटिलेटर बेड पाहिजे, त्याच हॉस्पिटलला पाहिजे, असं गरज भासत नाही. तर आपले चॅनल मार्फत आपले समूह मार्फत अगर असं मेसेज गेला की नक्की आपले हे 10 पॅरामीटर प्रमाणेच आपण बेडची मागणी करा, तर नक्की आमचं जो अडचण आहे ते कमी होईल. मला वाटतं लोक पण बोल ना सम्राट. येस रुबलजी, आता तुम्ही वॅक्सिनेशनचा उल्लेख केला, त्याच्या आधी टेस्टिंगचा केला. एक लोकांच्या मनात सतत शंका असते की कायम टीका होताना की टेस्टिंग कमी होतं म्हणून संख्या कमी होती. तर ही वस्तुस्थिती नेमकी काय? खरंच टेस्टिंग कमी होतं म्हणून संख्या कमी होती की आता पॉझिटिव्हिटीचा रेट कमी येतो? मी तुम्हाला आकडेवारीवरूनच सांगते. 7 फरवरी पर्यंत पुण्यामध्ये 10,50,000 टेस्टिंग झाले होते. मागील मार्च पासून 10 फरवरी पर्यंत, म्हणजे जवळपास 11 महिन्यामध्ये. और 18 एप्रिल पर्यंत आपले 18 लाख टेस्टिंग झाले और 9 मई पर्यंत 22 लाख. म्हणजे फक्त 3 महिन्यामध्ये आपण 12 लाख टेस्टिंग केले.
पुण्याची जनसंख्यामध्ये 40-45 लाखची जनसंख्यामध्ये 12 लाख टेस्टिंग 2 महिन्यामध्ये मजाक नाही आहे. इव्हन आपण बघितले दररोजच्या टेस्टिंगचा आकडा महाराष्ट्रात नाही, भारतात नंबर 1 आहे हे मी सांगू शकते. इव्हन ज्यावेळेला खूप ठिकाणी मोठे-मोठे प्रोग्राम होत होते और तिथे एक राज्यामध्ये जितकी टेस्टिंग व्हायचे, तितकी टेस्टिंग पुण्यामध्ये होत होती. तो नक्की ये जो लोकांच्या मनात आहे, की टेस्टिंग कमी झालेली आहे, हे तर बिलकुलच नाही आहे. टेस्टिंग मोठ्या संख्येमध्ये होत आहे. इव्हन आता थोडाफार काही सिम्प्टम झाला तरी टेस्टिंग होत आहे. बिलकुल लोक मागील वर्षी मला अडचण होत होती, की कोणी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये पुढे येत नाही. आता तर लोक स्वतःहून सांगतात, की आम्ही त्यांच्या सोबत होते, आम्ही टेस्टिंग करून घेतले. आम्हाला काही सिम्प्टम नाही लेकिन सोबत होते त्यासाठी केले. तर आम्ही सांगतो आता, "नाही, नाही असं करू नका. सिम्प्टम आल्यास करा. तुम्ही कोणाच्या सोबत आले, ते पॉझिटिव्ह आले तर टेस्टिंग करू नका. 5 दिवस थांबा, 5 दिवस नंतर टेस्टिंग करा. नाहीतरी फेक निगेटिव्हिटी येऊ शकतात." इव्हन आम्ही तसं सांगतोय. लेकिन जो तुमच्या लोकांच्या Twitterमध्ये नेहमी असं येतो, की आज 18,000 झाले, आज 20,000 झाले. ते खूप डिपेंड करतो आहे, की आपले आजचे पॉझिटिव्ह किती आले. आता माझ्या घरी कोणी एक पॉझिटिव्ह आले, की माझ्या घरी 2च लोक आहेत. तर कसं मी 10 लोकांची टेस्टिंग करणार? तो एकची मागे 10 टेस्टिंग करायचे आहे, तरी आमचे आता 14 चालू आहे. एकच्या मागे आम्ही 14 कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करतोय. याचा एक पुढचा प्रश्न माझा असा आहे, आपण आधी चॅलेंजेसचा उल्लेख केला. मॅडमनी तुम्ही त्याच्या क्लॅरिफिकेशन दिलं. जम्बो कोविड केअर सेंटर आत्ता जे सुरू आहे ते अतिशय उत्तम आहे, याच्यात काही शंका नाही. मागच्या ज्यावेळी आपण पहिल्यांदा सुरू केलं ऑगस्ट 2020 ला, त्यावेळी त्यामध्ये अडचणी आल्या आणि खूप टीका झाली आणि त्या मानानं ज्यावेळी मार्च मध्ये सुरू झालं थर्ड वीकला, त्यावेळी ते खूप उत्तम सुरू झालं. फक्त आपल्याला फेब्रुवारीमध्ये माहिती होतं की कोविड वाढतो आहे, तरी आपण मार्च पर्यंत थांबणं आणि मग सुरू करणं हा कुठेतरी गॅप राहिलाय का? कारण तो एक प्रश्न सतत मनात येतो. अ, मी आपल्याला सांगते आपलं 28 फरवरीपर्यंत तो जम्बोचा होता, की आपल्याला तो चालू करायचा आहे की नाही. और त्याच्यानंतर असं डिसिजन झाला, की त्याची जो मुदत आहे 6 महिन्याची ते संपलेली आहे. IIT दिल्लीला आम्ही पाठवले होते त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यासाठी. त्यांनी 15 मार्चला आम्हाला रिपोर्ट दिले, की तो स्ट्रक्चर व्यवस्थित आहे. त्याचा वापर पुढील आता 3 महिन्यासाठी करू शकते. इव्हन मी आता परत त्यांना पाठवलेलं आहे, की तुम्ही ऑडिट करा, की आता 31 मे नंतर आम्ही परत 3 महिन्यासाठी वापर करू शकतो का? तो ये जो 15-20 दिवस आहे ते आम्ही आमची तयारी करत होते. मॅन पॉवरचे डिप्लॉयमेंट केले. एकच दिवसात होत नाही आहे. त्याच्यानंतर आम्ही IIT कानपूरचे रिपोर्ट आल्यानंतर सगळे जे इक्विपमेंट होते, ते आम्ही परत इन्स्टॉल केले. क्योंकि 2 महिन्यासाठी ज्यावेळेला आपलं जानेवारीमध्ये बंद झाल्यानंतर आम्ही सगळे इक्विपमेंट्स आहे ते काढून तिथेच ठेवले होते. आम्ही शिफ्ट नाही केले होते. क्योंकि लोकांचा अंदाज होता, की परत गरज भासू शकते. त्यासाठी आम्ही तिथे ठेवलेला होता. और आम्ही आमचं प्लॅनिंग होतं, की 1 एप्रिलपासून सुरू करायचे आहे. लेकिन जसं डिमांड वाढली, की आपल्याला बेड्सची गरज आहे. आम्ही लगेच 21 और 22 मार्चला याची सुरुवात केली. तयारीला इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चरला स्मूथली सुरू करायला जसं तुम्ही बोलले ऑगस्टमध्ये अडचण झाली. त्यावेळेला जो ही थोडीशी प्री प्लॅनिंग होती, ते न करता आपण खूप प्रेशरमध्ये सुरू केले होते. यावेळेला मी अडीक होते, की नाही अगोदर माझी सगळी तयारी झाल्यानंतर 2 दिवस नंतर का उशिरा होऊ नये. आपण पूर्ण तयारीने सुरू करू नाहीतरी पेशंटला, त्यांच्या नातेवाईकला और सगळ्यांना खूप त्रास होतो और खूप पिकाच्या समोर जावं लागते. लेकिन नक्की सांगते त्यावेळेला आपले सगळे इन्फ्रास्ट्रक्चर, सगळे बेड्स वेकेंट होते. त्याच वेळेला आम्ही हे सुरू केले. असं कुठेही नव्हतं, की बेड अवेलेबल नाही होत त्याच्यानंतर आम्ही सुरू केले. रुबीजी, नवीन कोविड हॉस्पिटल सुरू करण्याबाबत जो निर्णय घेणार होता तो घेतला आहे का? म्हणजे आपण तुम्ही प्लॅन करता आहात नवीन कोविड हॉस्पिटलसाठी? येस. आम्ही आपली जी फर्स्ट वेव्हमध्ये बाणेरमध्ये आपली एक कमर्शियल बिल्डिंग होती 6 फ्लोअरची. तिथे आम्ही 300 बेडेड हॉस्पिटल सुरू केले. सगळं जो 10 करोड फंड आहे त्याच्यात, ते सगळे CSR मधून आम्हाला प्राप्त झाला. रनिंग पोस्ट सगळे PMCने दिले और बाणेरमध्ये आम्ही एक 350 बेड, 300 बेड ऑक्सिजन, 50 बेड ICU और व्हेंटिलेटर ते तयार करून सुरू केले. पण आता परत आम्हाला एक बिल्डिंग
प्राप्त झालेली आहे ते होते आमचे चोडिया ग्रुपची, पंचशील फाउंडेशनचे. आता आम्हाला मालपानी ग्रुपची एक बिल्डिंग भेटत आहे. ते पण कमर्शियल बिल्डिंग आहे. तिथे 6th फ्लोअरच्या आम्ही परत एक नवीन कोविड हॉस्पिटल आता तयार करतोय. तिथे 160 ऑक्सिजन बेड और 60 आयसीयू बेड विथ व्हेंटिलेटर आहे. आता मला वाटत नाही आता सेकंड वेव्ह मध्ये त्याचा वापर होईल. लेकिन नक्की आम्ही भविष्यासाठी पुढचे थर्ड वेव्ह साठी आमचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे सुरू आहे. आता थर्ड वेव्ह साठी आम्ही एक नवीन हॉस्पिटल राजीव गांधी जो रुग्णालय आहे त्याला आम्ही रिनोव्हेशन सुरू केलेलं आहे. तिथे 12 बेड NICU चे जो 1 वर्षपर्यंतचे मुलांसाठी राहणार, 20 बेड PICU तिथे 14 वर्षपर्यंत मुलांसाठी और 20 बेड व्हेंटिलेटर ICU जो 18 वर्षीय मुलांसाठी और 30 बेड प्रेग्नेंट लेडीजसाठी. तो फक्त मॅटर्निटी और चाइल्ड केअर साठी एक डेडिकेटेड हॉस्पिटल पुणे महानगरपालिका मार्फत ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे. लॉकडाऊन मध्ये नागरिकांनी महापालिकेला कशा प्रकारे सहकार्य केलं पाहिजे? मतलब आज जब हम देखते हैं बाहर की लॉकडाऊन भी है तरी पण लोक फिरत असतात किंवा त्यांचं तर हे जे आपण बघतोय कारण की आता कर्फ्यू आहे, तसं बघितलं तर स्ट्रिक्ट लॉकडाऊन जसा मागच्या वर्षी होता तसा आता नाहीये. तर काय तुम्ही सांगाल लोकांना की तुम्ही काय एक्झॅक्टली केलं पाहिजे नागरिकांना? मी आपले प्लॅटफॉर्म मार्फत सगळ्यांना हेच सांगते की लॉकडाऊन मी आमची इच्छा अनुसार या तुमच्यावर काही आम्हाला बंधन टाकायचे त्यासाठी करत नाही. ते अंमलबजावणी करणे आमच्यासाठी पण खूप टफ आहे. आम्ही सगळे काम सोडून त्याची अंमलबजावणी करतोय. फक्त मी सगळ्यांकडून हीच अपेक्षा करते की अगर आपल्याला गरज आहे तरच आपण घरातून बाहेर, गरज नसल्यास प्लीज बाहेर पडू नका. हे अजीबोगरीब, मला त्याच्यासाठी वर्डच नाही आहे की कोविड तुमच्यासाठी तुमच्या फॅमिलीसाठी कसं रूप घेऊन येणार. कोणी इतके कॅज्युअल राहतात, अरे आम्हाला होऊन गेलं आम्हाला समजलाच नाही. तर ठीक आहे, तुम्ही लकी आहे. तुम्ही लकी आहे की तुम्हाला होऊन गेला तुम्हाला समजलं नाही. कोणी सांगतंय तो बिलकुल बोगस बिमारी आहे, कोणी सांगतं ते भयानक बिमारी आहे. म्हणजे झालंच नाही पाहिजे असं. और खूप लोक सांगतात अरे ते आता हर्ड इम्युनिटी आली. ते तो बिलकुल एक जो सांगते ना ते जसं रेगिस्तानमध्ये मृत कृष्णासारखं राहतो की तिथे पाणी आहे, पाणी आहे, पाणी आहे, लेकिन काहीच राहत नाही रेगिस्तानमध्ये. तसंच हर्ड इम्युनिटी आहे. नक्की मला वाटत नाही की हर्ड इम्युनिटी सारखे काही आहे. आम्ही खूप वाईट केसेस बघितलेले आहेत. त्यामध्ये ओव्हर कॉन्फिडेंट राहून लोक घरी राहतात. त्यांना वाटते काहीच होणार नाही और नक्की बिलकुल लेट रेफरल होऊन पोहोचतात. तो आपण लॉकडाऊनचे नियम फॉलो करा. बाहेरून काही आणले तो एकत्रित आणायचा प्रयत्न करा. मी तो मागील वर्षी हे पण बोलले होते 1-2 दिवस कढीपत्ता धनिया नाही खाल्ले तर काहीच होणार नाही. क्योंकि आमच्या पुण्यामध्ये सवय आहे रोजच पाहिजे धनिया और कढीपत्ता. मी थोडस पर्सनल मॅडम प्रश्न विचारतो, कारण बिईंग अ वुमन IAS ऑफिसर, तुम्ही आता ज्या सूचना केल्यात की घरी राहा, काळजी घ्या, तुम्ही ज्यावेळी बाहेर पडता घरातनं, म्हणजे जवळपास सगळं पुणे आपण थांबवतो, बंद करतो, प्रत्येकाला घरात बसा म्हणून सांगतो, पण तुम्ही असाल फ्रंटलाईन वर्कर सगळे बाहेर पडतो, तर तुमच्या घरातलं वातावरण काय असतं? ते सर्वात डेंजरस आहे हे रिप्लाय करणे. क्योंकि आपला मी बाहेर आहे, माझे हस्बंड घरी वर्क फ्रॉम होम करत आहे, माझे मुलं घरापासून शिकत आहे ऑनलाइन. म्हणजे इससे ज्यादा टफ सिचुएशन किसी भी लेडी ऑफिसर के लिए नहीं हो सकती है जब आपका बेटा और आपका हस्बैंड घर पे और आप पूरे वक्त बाहर हो. ये जस्ट मैं मजाक के वे में बोल रही हूँ. रियली वेरी टफ टू मैनेज. अगर सब लोग ऑफिस चले जाए, हस्बैंड ऑफिस चला जाए, बच्चा स्कूल चला जाए तो काम करना बहुत इजी होता है ऑफिस में. लेकिन सब लोग घर पे हो और आप बाहर काम कर रहे हो, सो वो रियली वेरी टफ. मतलब और लेकिन ये है कि मैं ये जो सारा काम कर सकती हूँ वो उसका रीजन है कि उन दोनों ने मुझे सपोर्ट किया. मेरा बेटा तो 8 साल का है, उसने मुझे बहुत सपोर्ट किया. वो रोज के लिए एक ही क्वेश्चन पूछता है, मम्मा आप लंच कर लो और आप कब खाओगे. इस 2 के अलावा उसमें मुझे नहीं लगता है कि लास्ट 1 ईयर में कोई क्वेश्चन पूछा है, कोई कंप्लेंट की है. तो अगर आपकी सपोर्टिव फैमिली रही तो मुझे लगता है कि सब फ्रंटलाइन वर्कर और हेल्थ केयर वर्कर बहुत अच्छे से काम कर सकते हैं.
याला जोडून एक पुढचा प्रश्न आहे की जो आमच्या क्वेश्चन्स मध्ये होता की आता तुम्ही फ्रंटलाईन वर्कर असताना घरात कसं करायचं हे सांगितलं. त्याच पद्धतीनं आता पुण्यामध्ये आजही होम आयसोलेशन मध्ये सर्वाधिक पेशंट आहेत आणि त्यांची काळजी त्यांनी बाहेर पडू नये याच्या बाबतीतलं प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच राहतो. पण एक एसओपी किंवा गाईडलाईन म्हणून तुम्ही त्यांना काय सांगू शकाल? होम आयसोलेशन मध्ये आज पुण्यामध्ये जवळपास 24,000 पेशंट होम आयसोलेटेड आहेत. त्यांच्यासाठी आम्ही एक ऍप पण तयार केलेला आहे. त्याच्या मार्फत त्यांना घरी राहून अगर त्यांना मेडिकल किटची गरज आहे तर ते त्यांची डिमांड प्लेस करू शकतात. ते घरातून बाहेर पडले तर ते आमचे जो कंट्रोल रूम आहे त्याला अलर्ट येतो. लेकिन मला वाटते की सगळ्यांनी एक सामाजिक आपण ज्या वातावरणामध्ये राहतो आहे तो सगळ्यांनी त्याचे नियम पाळले पाहिजे. अगर तुम्हाला आम्ही सांगतोय तुम्ही होम आयसोलेट व्हा, तुम्ही आम्हाला लिहून देतोय की मी घरी होम आयसोलेट होणार नाही, तर तुम्ही घरीच राहा. प्लीज बाहेर पडू नका. क्योंकि खूप असं आपल्या इथे पेशंट्स आहे जो बाहेर पडले असं कंप्लेंट येते. सोसायटीची खूप कंप्लेंट येते की इथून पेशंट बाहेर पडतायत. असं नाही व्हायला पाहिजे. आपण एक जिम्मेदार नागरिक आहे, जसं आपले अधिकार आहे. आपले कॉन्स्टिट्यूशन भारतचे जो कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्हाला अधिकार दिलेले आहे, तर तसं तुमचे कर्तव्य पण आहे. तुमच्या समाजासाठी, तुमच्या परिवारसाठी, तुमच्या सोसायटीसाठी. तुमचं कर्तव्य आहे की तुम्हाला आयसोलेट व्हायला पाहिजे. तुम्ही दुसऱ्यांना काही बिमारी देऊ नका. तुम्हाला काही जास्त सिम्प्टम नाही आहे. लेकिन तुमचे घरी, तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या समाजामध्ये कोमॉर्बिड असू शकते. लोक ज्यांच्या जवळ तुम्ही जाणार तर त्यांना संसर्ग होणार. तो फक्त आपले प्लॅटफॉर्म मार्फत मी सगळ्यांना सांगते, की नक्की आपल्याला होम आयसोलेट राहताना अगर काही अडचण असेल, तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमची टीम दररोज त्यांना 2 वेळा फोन करून त्यांना विचारते आहे, की त्यांच्या कसं स्वास्थ्य आहे, त्यांना काही अडचण आहेत की नाही. पण तुम्ही प्लीज बाहेर पडू नका. सुभजी, आता आपण म्हणतोय की मुलं सुद्धा आर सुपर स्प्रेडर्स करोनाच्या ह्याच्यात, आणि तुम्ही आत्ताच हे पण म्हणालात की पुढच्या तुमच्या कोविड हॉस्पिटलमध्ये लहान मुलं, मटर्निटी याच्यावरती खास करून लक्ष दिलं जाणार आहे. पण जी आपण बघतो आता की जी मुलं अगदी लहान असतात, अंडर 2 years ऑफ एज और अंडर 1 year, जे आयसीयू मध्ये जर का गेले तर त्या आयसीयू मध्ये वन पेरेंट हॅज टू बी देअर. म्हणजे कोणीतरी आई किंवा वडिलांपैकी कोणीतरी एक जण तरी त्या छोट्या बाळाबरोबर आयसीयू मध्ये लागेल. तर अशा वेळेला त्या पालकांनी स्वतःचं पूर्ण वॅक्सिनेशन झालेलं असावं की नाही, आणि हे जर का असलं पाहिजे तर मग आता आपण पुढच्या ड्राईव्ह मध्ये यंग पेरेंट्स यांचं पण आपण वॅक्सिनेशन प्लॅन करतो आहोत का? जर का आपण हे अज्युम करतोय की थर्ड वेव्ह मध्ये जी न्यूज येते आहे की मुलं सुपर स्प्रेडर्स राहतील आणि मुलांमध्ये सुद्धा आता व्हायरस हा येणार आहे किंवा येत पण आहे आता, तर त्याच्यामध्ये पेरेंट्सला आपण दिलं पाहिजे का? कारण की शेवटी कोविड आयसीयू मध्ये पालकच राहणार आहेत मुलांच्या बरोबर. मी आपल्याला सांगते, आता मुलांमध्ये जो संसर्ग कुठून होऊ शकते फक्त 2च स्कोप आहे. त्यांचे पेरेंट्स व त्यांचे स्कूल व ते बाहेर फिरायला गेले 3. स्कूल आपण बंद केलेलं आहे और आता जवळपास 2 महिने तो मला वाटत नाही कोणते स्कूल उघडणार, पैकी समर वेकेशन सुरू झालेले आहे. त्याच्यानंतर आहे तिसरा व्हेकेशन्स एंड ऑल. तर ते आपण कंट्रोल करू शकते. अगर आपण शिस्त लावले, तर त्याच्यावर बाहेर फिरणे जाणे, काही पार्कमध्ये फिरणे याच्यावर कंट्रोल करू शकते. थर्ड आहे पेरेंट्स. पेरेंट्सच अगर बाहेर पडले, त्यांच्या मार्फतच मुलांना होणार. तर अगर आपल्याला आपले समाजचे जे सर्वात लहान घटक आहे, मुलं-मुली, ज्यांना व्हॅक्सिनेशनची सुविधा नाही आहे. आता आपण ट्रायल सुरू केले आजपासून सुरू होत आहे ट्रायल 2 ते 18 वर्षाची. लेकिन ते ट्रायल आहे. आता त्याचे रिझल्ट कधी येणार, त्यांना व्हॅक्सिनेशन कधी होणार, खूप लंबा प्रोसिजर आहे. ज्यापर्यंत व्हॅक्सिनेट होत नाही, त्यापर्यंत जसं आपण मागील वर्षी केले होते सीनियर सिटिझनला सांभाळून घरीच ठेवणे, की तुम्ही बाहेर पडू नका. तुम्हाला आठवण असेल, की मागील वर्षी आपण असंच करत होते. आपले आई-वडील सगळ्यांना तुम्ही घरीच राहा, आम्ही बाहेर काम करून येतो. बाहेरून आल्यानंतर आपण अंघोळ करूनच त्यांच्या जवळ जायचे. तर तसंच मुलांना संसर्ग होण्याची जी शक्यता आहे, ते आता फक्त त्यांच्या पेरेंट्स मार्फत आहे. सो पेरेंट्सला जो अगर गरज असेल तरच बाहेर पडले पाहिजे और व्हॅक्सिनेशन झाल्यानंतर नक्की अ, संसर्ग होण्याची शक्यता या त्याचा जो काही आपण सांगू शकते
तुमच्या इन्फेक्शनचे प्रमाण कमी असू शकते, लेकिन तुम्हाला कोरोना होणार नाही असं नाहीये. तो लोकांना हे समजले पाहिजे आपल्याला व्हॅक्सिनेशन झालं तरी मास्क, सोशल डिस्टन्सिंग हे फॉलो करणे खूप गरजेचे आहे. मुलांसोबत आपण पेरेंट्सला अलाउड करतो, लेकिन कोविड प्रोटोकॉल्स खूप टफ आहे. त्यामध्ये आपल्याला ते पण फॉलो करताना त्यांना कधी-कधी बाहेर पण ठेवावा लागतो. लेकिन आम्ही आमचे जे स्पेशल हॉस्पिटल आहे, तिथे त्यांच्या पेरेंट्सची पण व्यवस्था करतो आहे. व नक्की व्हॅक्सिनेशन तो झालाच पाहिजे सगळ्यांच्या. एलिजिबल एज ग्रुप सगळ्यांच्याच झालं पाहिजे. मॅडम, या व्हॅक्सिनेशन मध्ये सातत्यानं आता लोक प्रचंड पॅनिक आहेत. म्हणजे एक वेळ अशी होती की फ्रंटलाईन वर्कर सुद्धा व्हॅक्सिनेशनला तयार नव्हते जानेवारीमध्ये, आणि आता अशी कंडिशन आहे की व्हॅक्सिन हवंय पण मिळत नाही. त्याच्यातला दुसरा मुद्दा असा येतोय की माझं 45 दिवसापूर्वी झालंय आणि मी आता माझी मुदत संपत आली, मी काय करू? तर याच्या गाईडलाईन्स बाबत सतत संभ्रम आहे. त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? नेमकं काय फॉलो? यामध्ये हेल्थ केअर वर्करच्या, फ्रंटलाईन वर्करच्या जसं तुम्ही सांगितले, मी माझे पुणे महानगरपालिकेचे एक्झाम्पल देते. मला परिपत्रक काढावा लागला. म्हणजे असं कधी परिपत्रक काढण्याची वेळ आली नाही पाहिजे होती. लेकिन तरी मी काढले, की अगर तुम्ही व्हॅक्सिन घेतले नाही और तुम्ही पॉझिटिव्ह झाले, तर पुणे महानगरपालिका मार्फत जो काही सुविधा दिली जात आहे कोविड पेशंटला, ते तुम्हाला दिली जाणार नाही. असं परिपत्रक मी लेखी काढलं. म्हणजे असं वातावरण होतं की अरे कशाला घ्यायचंय व्हॅक्सिन, गरज नाही. की ज्यावेळेला सगळे पॉझिटिव्ह होऊन इतकी मोठी संख्येमध्ये वाढल्यानंतर सगळे पुढे आले. मग आम्ही मार्चमध्ये ज्यावेळेला डेथ ऑडिट करत आमची रिपोर्ट मध्ये सगळे जो डेथ येत होते, ते सगळे तसंच होते. त्यांच्या व्हॅक्सिनेशन झालं नाही, व्हॅक्सिनेशन झालं नाही. तो ते एक जो आहेत डेथचा रेशिओ, त्याच्यानंतर पॉझिटिव्हिटीचा रेशिओ हे सगळ्यांमध्ये और फायनली लोकांमध्ये जो भ्रम होता की त्याचे साइड इफेक्ट होणार. इव्हन ज्यावेळेला मला वाटते मी सर्वात अगोदर होते फ्रंटलाईन वर्करमध्ये पहिले दिवसच मी घेतले होते. त्या दिवशी माझे काही नातेवाईकांनी सांगितले, "अरे, हे घेतलं तर आता मुलं-मुली होणार नाही." म्हणजे असं प्रकारचे अ, जो काही सांगू शकते अंधविश्वास, व्हॅक्सिनेशन घेतल्याने होणार, की तुमच्यावर साइड इफेक्ट होणार, असं खूप समाजमध्ये पसरलेले असतात. मग आता काय आहे WhatsApp युनिव्हर्सिटी चालू आहे. कोणी व्यवस्थित वाचत नाही, काही आहे. WhatsAppमध्ये काही मेसेज फिरला की असं व्हायरल होतं जसं फर्स्ट व्हॅलिड आहे. कोणी ते पण चेक करत नाही की ते व्हॅलिड आहेत की नाही आहे. सो हे आहेत. लेकिन आता जसं तुम्ही सांगितले 45 चे वरचे ज्यांना 45 दिवस होऊन गेला सेकंड डोससाठी, सगळे लोक पॅनिक होत आहेत. त्यासाठी आता आम्ही मागील 7 दिवसपासून जो आम्ही स्लॉट ओपन करत आहे, ते आम्ही ज्यांचे 45 दिवस पूर्ण झाले, त्यांनाच प्रथम प्राधान्यामध्ये सेकंड डोस द्यावे असं आमचे ऑर्डर डेली निघत आहे. त्यासाठी आता तो जो पॅनिक आहे, की आमचे 45 दिवस होऊन गेले, आता आम्ही कुठे जायचे, काय करायचे, ते आता हळू कमी व्हायला लागले. लेकिन जो आपली संख्या आहे, ते खूप मोठ्या संख्येमध्ये व्हॅक्सिनेशन 8.5 लाख लोकांना आपण व्हॅक्सिनेशन केलेलं आहे. तो नक्की 8.5, 9 लाख, 10 लाख इट्स अराउंड 20% ऑफ पुणे पॉपुलेशन. सो अगर आप इतनी बड़ी संख्या में वैक्सीनेशन करते हो, तो पैनिक, थोड़ा आक्रोश, थोड़ा गलतफहमी ये सब होना साहजिक. अ, एक याला जोडून एक प्रश्न आहे की इतकं सारं काम एका बाजूला सुरू असताना ज्यावेळी टीका सुरू होते, मग ती लिटिगेशन असल्यामुळं वी मे नॉट बी एबल टू स्पीक अबाउट कोर्ट ऑब्झर्वेशन्स, बट टीका ज्यावेळी सुरू होते त्यावेळी ऍज अन IAS ऑफिसर हाऊ डू यू फील? कसं वाटतं, नेमकं काय होतं? थोडासा वाईट वाटतो कोणालाही टीका केले तर. लेकिन फायनली कोणतीही टीका आपल्यावर झाली म्हणजे तुमच्यामध्ये सुधारण्याचे स्कोप आहे. तुमची कार्यपद्धतीमध्ये, तुमचे SOPsमध्ये, तुमचे प्रोटोकॉलमध्ये काहीतरी सुधारण्याचे स्कोप आहे, त्यासाठी टीका होत आहे. म्हणजे आता तुम्हीच सांगितले, की पहिला ज्यावेळेला आपण जंबो शो केले होते, त्यावेळेला अडचणी होते. दुसऱ्या वेळेला स्मूथली शो केले. म्हणजे पहिल्या वेळेला इतकी टीका झाली होती, की आम्ही म्हणजे दूध का जला छाछ भी फूँक-फूँक के पीता है, ऐसा बोलते हैं। तो वैसे ही होता है मतलब टीका होना शुरुआत से ही पुराने ज़माने में कहते हैं कि एक ऐसे आदमी को अपने साथ रखो जो आपकी टीका करे ताकि आप अच्छा काम करो। तो अगर टीका हो रहा है, कोई हमें हमारी एक्चुअल सिचुएशन बता रहा है, तो थोड़ा-सा मतलब पेनफुल होता है वो टीका सहन करना, लेकिन स्टिल उससे हमें इम्प्रूवमेंट का स्कोप रहता है और मैं उसको उसी तरीके से लेती हूँ।
रूबल जी, आज वैक्सीनेशन ड्राइव की सिचुएशन क्या है? जैसे पहले कहा गया था कि 18 प्लस से लेके भी वैक्सीनेशन उनको भी दिया जाएगा, एकदम फिर दोबारा से हर बार जो शॉर्टेज होते रहता है सारे वैक्सीनेशंस का, अभी फिर से आया है कि अभी जो 45 प्लस है सिर्फ उन्हीं को वैक्सीनेशन दिया जाएगा। सो एग्जैक्टली व्हाट इज द सिचुएशन विद वैक्सीन पूना में? क्या हमारे पास उतने डोजेस हैं या फिर अभी जो कम है उसी में हम पहले फोकस कर रहे हैं 45 प्लस पे? ये जो बार बार चेंजेस हो रहे हैं, तो एग्जैक्टली आप बोलती भी हैं कि जैसे वैक्सीनेशन ड्राइव का स्पीड भी बढ़ाना चाहिए, पर हमारे पास वैक्सीन्स भी कम हैं, ये जो मिसमैच होता है, थोड़ा उसके बारे में बताइए। इसके अंदर जितना जितना हमें सप्लाई आता है वीकली, उसके हिसाब से हम लोग प्लानिंग करते हैं। जैसे भी मुझे परसों ही 30,000 आए, तो देन हम लोगों ने इमीडिएटली 3-4 डेज का प्लान किया और लास्ट 3-4 डेज से स्मूथली चालू है। अभी कल गवर्नमेंट ने हमें बताया कि केवल 45 प्लस का करना है, तो हम लोगों ने कल आफ्टरनून में ही सारे ऑर्डर्स निकाल के ओनली 45 प्लस के लिए करने के लिए हम लोगों ने किया है। एक तरीके से वो ठीक भी है, जैसा अभी पहले बताया था कि उसके क्योंकि पैनिक बहुत हो गया, जो 45 प्लस वाले हैं उनके सेकंड डोज के लिए बहुत पैनिक माहौल है सोसाइटी में। सो अभी टॉप प्रायोरिटी पे सेकंड डोज को कंप्लीट करना इज गुड डिसीजन। और 7-8 दिन में जब अपने पास एम्पल नंबर ऑफ सप्लाई आ जाएगी, जैसा कि हमारी मीटिंग्स में और हमारे इंटरनल सोर्सेज से हमें पता चला है कि सीरम और इंस्टीट्यूट का और एक दो जो अपने हैं, उनका बायोटेक का एक बहुत बड़ा सप्लाई 17 मई को डिस्पैच होने वाला है। वो इट्स इन करोड्स। तो अगर 17-18 मई को बिग नंबर में अपने को सप्लाई मिलने वाला है, तो अभी टॉप प्रायोरिटी पे 45 प्लस जिनके सेकंड डोज होने हैं, उनको प्रायोरिटी देना 3-4 डेज इज गुड डिसीजन। मुझे नहीं लगता कि उसके लिए 18 टू 45 वालों को पैनिक करके 3-4 डेज में ऐसा कुछ भी नहीं होगा। इवन एक बहुत अच्छा इनिशिएटिव हम आज ही शुरू करने वाले हैं। अभी इवनिंग में 4 बजे हम हमारे डैशबोर्ड को लॉन्च करेंगे, जिसमें जो पूना के जितने भी वैक्सीनेशन सेंटर है, उसकी गूगल लोकेशन रहेगी, उस पे कौन सी वैक्सीन अवेलेबल है वो इंफॉर्मेशन रहेगी, किस एज ग्रुप के लिए ओपन है वो रहेगा, और वो अब जहाँ पर भी है वहां से कितने किलोमीटर आपको ट्रैवल करना है वो सारा रहने वाला है। हम लोगों ने एमसीसीआई के साथ मिलकर वो डैशबोर्ड तैयार किया है। आज इवनिंग में पब्लिक के लिए हम लोग लॉन्च करने वाले हैं। उसके बाद जो ये इंफॉर्मेशन डिसेमिनेशन का जो प्रॉब्लम होता है वो खत्म हो जाएगा। एब्सोल्युटली। कुछ सवाल लेते हैं रूबल जी, हमारे सारे रीडर्स अटेंडीज भी सवाल पूछ रहे हैं। एक सवाल है कांचन मानकर का कि व्हाई पुणे इज नॉट फॉलोइंग मुंबई पैटर्न फॉर वैक्सीनेशन, जैसे ड्राइव जो है वो सोसाइटीज में वगैरह क्यों नहीं ज्यादा किया जा रहा? इतने लंबे क्यूज में हमको खड़ा रहना पड़ रहा है, वो भी लॉकडाउन में, तो इसका सोसाइटी क्यों नहीं शुरू कर? इसके लिए मैं आपको बताना चाहूंगी, हमने ऑलरेडी शुरू कर दिया है। ऑलमोस्ट 20 प्लेसेस पे वैक्सीनेशन एट वर्क प्लेस शुरू हो चुका है। इवन जैसे मैं बता सकती हूँ, हमारे एक वृद्धाश्रम में हमने करवाया है, साधु वासवानी मिशन आपको पता है वहां करवाया है, एक मेंटल हॉस्पिटल है वहां जाके हमारे लोगों ने किया है, मेट्रो के जो लेबर्स है वहां पे किया है। आज हमारा एक वैक्सीनेशन ड्राइव चालू है, वो साध्वी है जिसके लिए भी गवर्नमेंट ने नया रूल निकाला है कि उनको उनके पास आईडी नहीं है तो अभी उनको वैक्सीन कैसे करना है, तो वो चल रहा है। अभी हमारा जो टॉप प्रायोरिटी है, जो समाज के ऐसे घटक जो सबसे वंचित रहे हैं उनके लिए हम लोग कर रहे हैं। जैसे लेबर कैंप में जाके हम लोग कर रहे हैं, निवारा है यहाँ पे, वहां पे एपीएमसी के एसेंशियल सप्लाईज के लिए काम करते हैं, फ्रूट मार्केट में जाके। वो सारे हमारे ऑलमोस्ट 20 प्लेसेस पे वैक्सीनेशन चालू है। जो सोसाइटीज वगैरह है उसको हमारा जो हम लोग जैसे जैसे वैक्सीन सप्लाई होगी वैसे वैसे हम हमारी फोर्स बढ़ा रहे हैं। इवन वैक्सीन ऑन व्हील्स के साथ हमारा एमओयू साइन हो चुका है, वो हमें 15 व्हीकल्स देने वाले हैं। देन अभी माई वैक्सीनेशन .com उनके साथ हम लोगों ने कल ही एमओयू साइन किया, वो हमें 3 व्हीकल्स दे रहे हैं। तो ऐसे जैसे जैसे हमें, और ये जो सेंटर से ये बढ़ाने की प्रॉब्लम नहीं है, फर्स्ट मेरे पास सप्लाई आ जाएगी, देन वी कैन डू दैट ऑल्सो। जी सम्राट, दुसरे प्रश्न घ्यायचे हो, तुम्हाला? फेसबुकवर सुद्धा प्रश्न येत आहेत आणि
बहुतेक प्रश्न हे वॅक्सिनेशन संदर्भातले आहेत. त्यातला एक सगळ्यात म्हणजे यातला मेजर प्रश्न एक मला असं दिसतोय की बऱ्याचदा असं होतंय की यात पहिली वॅक्सिन मिळाली आहे, दुसऱ्यामध्ये खूप गॅप होतो. तर याबद्दल सगळीकडनं प्रश्न येतात की पहिली वॅक्सिन मिळाल्यानंतर एकदा ठिकाणी म्हटलेले 45 दिवसात दुसरी घ्या, 28 दिवसात घ्या आणि त्या डेट ओलांडतात. तर त्या परिस्थितीत लोकांना आपण काय सांगू शकतो? यामध्ये जसं आता गव्हर्नमेंटचे जो आता नवीन स्टडी समोर येत आहे, त्यामध्ये तो 2 महिन्यापर्यंत आपण वाट पाहू शकतो. यामध्ये काही काळजी करायची गरज नाहीये. 1 वॅक्सीन इज इनफ. जो सेकंड शॉट आहे ते बूस्टर शॉट आहे. ते आपण ॲडिशनल देतो आहे. लेकिन मी यामध्ये टेक्निकल पर्सन नाही आहे. मी यामध्ये तज्ञ नाही आहे. मी एक ॲडमिनिस्ट्रेटर आहे, जो शासनाचे आदेश और निर्देश येत आहेत. ICMRचे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे ते आम्ही अंमलबजावणी करतो. तर यामध्ये तज्ञांची जो यामध्ये आहेत, त्यांची असं सूचना आहे, की इव्हन डिले झाला तरी अडचण नाही. लेकिन आता मी असं बोलले, तर लोकांना वाटणार की वॅक्सीन तो देत नाहीये और आम्हाला ज्ञान देत आहे. तर मी फक्त तुमचे या प्लॅटफॉर्म मार्फत सर्वांना हेच सांगू शकते, प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकार सर्वोपरी प्रयत्न करते आहे, की ज्यांचे फर्स्ट डोस झालेला आहे, ज्यांचा टाईम झालेला आहे, त्यांना आम्ही इमिडिएटली देऊ. लेकिन आता बघा, आता 45 दिवस इज लाइक मिनिमम. 60 दिवस आहे. 6 to 8 वीक्स. तो 60 दिवसपर्यंत तुम्ही वाट पाहू शकता. लेकिन काय झालं 45 दिवस झाले, की आपण शुरू होतो, की आता माझे दिवस झाले, आता आमचे दिवस पूर्ण झाले. तुमच्याकडे 15 दिवसची विंडो आहे. प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही नक्की ज्यांचे फर्स्ट डोस झालेला आहे, त्यांनाच प्रथम प्राधान्यामध्ये सेकंड डोस देण्याचे नियोजन करतो. आणखी एक प्रश्न येतोय तो पोस्ट कोविड संदर्भातला आहे. एक तर म्युकोरमायकोसिसचा उल्लेख गेल्या 15 दिवसांमध्ये झाला. काल आपल्याकडे पहिली डेथ सुद्धा रजिस्टर झाली. तर पोस्ट कोविड आणि कोविडचे साईड इफेक्ट्स याच्याबद्दल महापालिका प्रशासन म्हणून आपण काही करतोय का? म्युकोमायकोसिसचं मी सर्वप्रथम आपल्याला सांगते. त्यामध्ये आपल्याला आता SOP प्राप्त झालेली आहे, की कसं प्रकारे फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामध्ये जो आपण ऑक्सिजनचा वापर करतोय खूप जास्त, त्याचे जो आपले वेपरायझर्स आहेत, त्यामध्ये कसं प्रकारचे पाणी वापर होत आहे, डिस्टिल्ड वॉटर वापर होत आहे, की कसं होत आहे. लोकांचे जो फंगल इन्फेक्शन होऊ शकतो, तर त्यामध्ये त्यांनी 10-20 पॉइंट दिलेले आहे, की कसं होऊ शकतो. और त्याला मतलब कमी करण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे. आता मी आमच्या पुणे महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये ते SOPची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. इव्हन आमचे जे 2 हॉस्पिटल सोबत MOU पण केलेला आहे. एका पुणे महानगरपालिकेचे काही पेशंट असेल, तर त्यांना आम्ही तिथे पाठवून त्यांची पूना हॉस्पिटल और दीनानाथ हॉस्पिटल तिथे आम्ही पाठवून त्यांचे इलाज पण आता आम्ही सुरू करतो. आमचे जे सगळे प्रोटोकॉल्स आहेत, ते आपले डॉक्टर कदम आहे, त्यांनी आम्हाला ठरवून दिलेले प्रोटोकॉल्स प्रमाणे आम्ही कारवाई करतोय. पोस्ट कोविडच्या जर तुम्ही सांगितले, नक्की पोस्ट कोविड केअर खूप इम्पोर्टंट आहे. पोस्ट कोविडसाठी आम्ही 5 ठिकाणी पोस्ट कोविड क्लिनिक पण सुरू केलेलं आहे. जम्बो सेंटरमध्ये, बाणेरमध्ये, ससूनमध्ये, नायडूमध्ये और तिथे जाऊन ज्यांना पोस्ट कोविड सिम्प्टम आहे, ते तिथे जाऊ शकतो. लेकिन मला असं वाटतंय पोस्ट कोविडमध्ये तुम्हाला तुमचे फॅमिली डॉक्टर्सशी संपर्क करणे खूप गरजेचे आहे. मोठी संख्यामध्ये आपले जो जनरल फिजिशियन्स आहेत, फॅमिली डॉक्टर्स आहेत, त्यांचा वापर पोस्ट कोविडमध्ये केला पाहिजे. क्योंकि पोस्ट कोविडमध्ये जनरल फिजिशियन और फॅमिली डॉक्टरला पण टेन्शन राहणार नाही, की आता आम्हाला कोविड त्यांच्यामुळे होऊ शकतो. तो जो आपल्याला फर्स्ट फेजमध्ये अडचण झाली होती, की सगळे जी-पीज और फॅमिली डॉक्टर्सनी सगळे मोबाईल बंद करून ठेवला होता. आपले हॉस्पिटल बंद केले होते. सेकंड वेव्हमध्ये आपल्याला तो फायदा झाला, की जितके फॅमिली डॉक्टर्स व जी-पीज होते, त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. पोस्ट कोविडमध्ये बहुतेक सगळेच लोक काम करतात. एक रघुनाथ वैद्य यांनी प्रश्न विचारला आणि त्याला जोडून आता एक इन्फॉर्मेशन सुद्धा आली. मुंबई महापालिकेनं आज 1 कोटी वॅक्सिन ग्लोबल मार्केटमधून खरेदी करण्यासाठी टेंडर काढलं. तर आपण वैद्यांचा प्रश्न असा आहे, की आपण असं काही करू शकतो का, की ओपन मार्केटमधनं आपण खरेदी करतो वॅक्सिन, अशी महापालिकेची तयारी आहे का? यासाठीच आमची आज आता आपली VC नंतर बैठक आहे, आपली वेबिनार नंतर. त्यामध्ये आम्ही डिसाईड करणार आहे.
महापौर साहेब और आयुक्त सर त्यांनी बैठक बोलवलेली आहे. त्यामध्ये आम्ही चर्चा करून त्याच्यावर निर्णय घेणार आहे. मी मुंबई महानगरपालिकाचा जो टेंडर डॉक्युमेंट आहे ते रात्री जे आपले तिथले जे अतिरिक्त आयुक्त आहे काकानी साहेब त्यांच्याकडून मागून घेतलेलं आहे. त्याची स्टडी झालेली आहे. ते आम्ही तयार पण केलेलं आहे. एकदा तिथले आपली मीटिंग मध्ये चर्चा झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर माहिती देऊ. काही लोक हे पण विचारतात आहे रुबलजी की पीएमसी काही काउन्सिलिंग इव्हेंट्स वगैरे करत आहे का पेशंटसाठी किंवा लोकांसाठी ज्यांना हे लसीकरणाची फार माहिती हवी असेल किंवा ज्यांना कोविडची खूप भीती आहे, असं काही काउन्सिलिंग सेशन्स वगैरे पीएमसी नी काही प्लॅन केले आहेत किंवा काही होतात आहेत का? येस, आम्ही काउन्सिलिंगसाठी एक एनजीओ आहे त्यांच्या सोबत करतो आहे. इव्हन आपल्याला पाहिजे तर मी ते सगळे नंबर शेअर करते जेणेकरून आपण ते पब्लिक करा नक्की की ज्यांना म्हणजे ते त्यांच्या फॅमिलीची अडचण पण समजून घेतात. कधी कधी काही आहे लोकांना टेन्शन राहतं की माझी आता नोकरी गेलेली आहे, मी 6 महिन्यापासून घरी आहे, आता माझं काय होणार. तर असं काउन्सिलिंग पण त्यामध्ये आहे. फक्त हेल्थचं नाही तर सगळी काउन्सिलिंग त्यामध्ये आहे. मी त्यांचे नंबर जो आपला आहेत ते मी आपल्याशी शेअर करते. वॅक्सिनेशनचे जो साईड इफेक्ट आहे त्याच्यासाठी पण आमचा एक हेल्पलाईन नंबर आहे. बेड मॅनेजमेंटच्या आहेच. और आम्ही ट्राय करतोय की मॅक्झिमम सगळे जो हेल्पलाईन नंबर आहे ते खूप ठिकाणी आम्ही पब्लिश पण केलेले आहे. लेकिन नक्की आपल्यासोबत परत मी एकदा शेअर करते. नक्की, ऍब्सोल्युटली. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया की कॅनडामध्ये जे आता फायझर वॅक्सिन आहे लहान मुलांसाठी, तर आपण ते इंडियामध्ये मुलांच्या वॅक्सिनेशनसाठी काय आपली प्लॅनिंग काय आहे, आपले प्रयत्न काय आहे? आपण हे वॅक्सिन तिकडनं इम्पोर्ट करू शकतो का कॅनडामधनं किंवा अजून दुसऱ्या देशातून आपल्या मुलांसाठी? अभी गवर्नमेंट के अप्रूवल के बाद ही होगा. आई डोंट थिंक सो कि सेंट्रल गवर्नमेंट का कोई अप्रूवल हुआ है उस पर. मुझे एग्जैक्टली नहीं पता. अभी रात भर में कुछ हुआ है तो कल तक उसके ऊपर अभी डिसीजन नहीं हुआ था, लेकिन होने वाला है 6-7 डेज में उसके ऊपर डिसीजन होने वाला है. मुझे एग्जैक्टली उसकी इंफॉर्मेशन नहीं है कि उसको मान्यता दे दी है क्या सेंट्रल गवर्नमेंट ने. मेरी जितनी नॉलेज है अभी तक उसको अपने भारत सरकार ने मान्यता नहीं दी है. तो एक बार भारत सरकार की और अपने जो फूड एंड ड्रग डिपार्टमेंट है उनकी सारे अप्रूवल के बाद ही हम उसके ऊपर कोई डिसीजन ले सकते हैं. मी एक शेवटचा प्रश्न माझ्यापासून विचारतो की आणि त्याच्यानंतर आपण समारोपाकडे वळू शकतो. तुमच्याकडे सगळ्या प्रकारच्या स्टडीज येतात. साधारण या आत्ताची लाट सुरू आहे ती कधीपर्यंत आपण कंट्रोलमध्ये पूर्ण येऊ शकते आणि पुणेकर आणि महाराष्ट्रातल्या लोकांना रस्त्यावर मास्क लावूनच पण व्यवस्थित कधी येऊ शकते? ही प्रश्न मला असं वाटतं की तुमच्याकडून मी विचारू. तुम्ही मला विचारले की मॅडम एक प्रश्न तुम्ही पण विचारा. तर माझ्या मनात यही होतं की तुम्ही मला कधी सगळे ओपन करून फिरू शकणार का की माझे तुम्ही अगर सोशल मीडिया कुठेही पोस्ट बघितले तर फक्त मी जो मिस करताय ते प्री कोविड डेज मिस करताय. और सर्वात जास्त मी वाट पाहते की तो दिवस यायलाच पाहिजे. त्यावेळी आपण सगळे जसं पोस्ट कोविड डेज फिरत होते तसं बाहेर जाऊ, फिरू, समर वेकेशन्स एन्जॉय करू. लेकिन मला आता त्याच्यावर मी काही सांगू शकत नाही. लेकिन नक्की अगर आपण स्वयंशिस्त पाळले तर तुम्ही बाहेर फिरले तरी काही अडचण होणार नाही. मी तुम्हाला सांगते मी मागील 1 वर्षापासून टचवूड रोज बाहेर निघते आहे. सोशल डिस्टन्सिंग फॉलो करते आहे. मास्क वापरते आहे. कापडी मास्क वापरते आहे. 2-2 मास्क वापरते आहे. कधी मी N95 फक्त हॉस्पिटलमध्ये गेले या जम्बो सेंटरला गेले तरच वापरते. घरी जाऊन अगोदर सगळे अंघोळ वगैरे करते. त्याच्यानंतरच माझ्या घरचे लोकांना मी भेटते. हे सगळे जर तुम्ही फॉलो केले तर तुम्ही अगर बाहेर फिरून आले तरी तुम्हाला मला वाटत नाही कोविड होणार. असं माझी पूर्ण खात्री आहे. पण माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. गेले 38 मिनिटं आपण मॅडम आम्हाला वेळ दिलात. isakal.com सकाळच्या सगळ्या सोशल मीडियामधून लाईव्ह झालात, लोकांशी बोलला तुम्ही. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो कारण एकतर माध्यम म्हणून आणि शहरवासी म्हणून आमच्या समोर फक्त तुम्ही असता अधिकारी म्हणून. पुण्याचं
या गेल्या वर्षभरात पुणेकरांनी ज्या पद्धतीची भीती, दहशत आणि पुन्हा पुन्हा येणारा लॉकडाऊन, नव्या रिस्ट्रिक्शन्स खूप संयमानं सहन केल्या. याच्या मागं हे रिस्ट्रिक्शन ज्यावेळी येतात त्यावेळी आमच्या मनात स्वाभाविकपणे पहिल्यांदा संताप येतो, अरे माझं दुकान बंद करायला लावलं, माझी नोकरी अडचणीत येईल. पण हे सगळं शेवटी आपण करत असतो ते शहराच्या स्वास्थ्यासाठी करत असतो, शहराच्या भल्यासाठी करत असतो. तुमच्यासारखे अधिकारी आम्ही टीका करतो, माध्यम म्हणून तुमच्या विरोधात बोलावं लागतं, लिहावं लागतं. याचं कारण म्हणून हा प्रश्न विचारला आणि त्याचं तुम्ही खूप उत्तम उत्तर दिलं की आम्हाला प्रत्येक टीकेतून काहीतरी नवीन शिकायला मिळतं. मला एक पुणेकर म्हणून आणि सकाळ माध्यम समूहाचा प्रतिनिधी म्हणून तुमचे आभार आवर्जून मानायचे की तुम्ही वर्षभर खूप संयमाने ही परिस्थिती हाताळली. असे प्रसंग खूप कमी येतात की ज्यावेळी माध्यमातल्या आणि सर्वसाधारण लोकांकडून सुद्धा तुम्हाला अप्रिसिएशन येतं. तुमच्या सोशल मीडिया हँडल मी रेग्युलर फॉलो करतो. बरेचसे हजारो लोक फॉलो करतात. तुम्ही खूप छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करता. एखाद्याला बेड हवा असेल तर त्याला पटकन त्या रात्री मिळेल अशी व्यवस्था करता. मिळाल्यानंतर पुन्हा कळवता. हे वर बघता खूप सोपं वाटतं. प्रत्यक्षात जो करतो त्यालाही माहिती असतं की एका माणसाचा जीव वाचणं म्हणजे काय असतं. या वर्षभराच्या काळात आपल्याकडची खूप सारी लोक गेली. त्या प्रत्येकाबद्दल, त्या प्रत्येकाच्या कुटुंबाबद्दल आपल्याला प्रत्येकाला सहानुभूती आहे. आपण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. त्याचवेळी आपण हजारो लोकांचे प्राणी वाचवले आणि ते वाचवताना तुमच्यासारखे अधिकारी इथं होते आहेत जे आतापर्यंत पुणेकरांसाठी रात्रंदिवस काम करतात. तुम्ही आवर्जून वेळ काढून इथं आलात मॅडम, त्याबद्दल मी आमच्या प्रेक्षक वाचकांच्या वतीनं आभार मानतो. मृणाल मॅडम, या कार्यक्रमाबद्दल तुमचेही आवर्जून आभार मानतो, कारण सकाळ सोशल फाउंडेशनच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा आपण काय चांगलं करतो आहे हेही लोकांसमोर जात आहे. आत्ताच्या परिस्थितीत ते खूप महत्वाचं आहे, कारण मी कुठलंही चॅनल ओपन केलं तरी मला दुसऱ्या सेकंदाला कळतं की भीती काय आहे, पण मला रस्ता दिसत नाही आणि रस्ता दाखवण्याचं काम आता सोशल फाउंडेशन रुबल मॅडम जे बोलल्या त्यातून आलं. मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. यातल्या काही प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत, पण आम्ही प्रयत्न असा करू की ती उत्तरं मॅडम कडून घेऊ आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू. थँक्यू व्हेरी मच मॅडम. ऍड करायचे एक वर ऍड करायचे. सकाळ फाउंडेशन आम्हाला पुणे नगरपालिकाच्या एक हॉस्पिटलसाठी 40 ते 50 लाख रुपये उपलब्ध करून दिले. गणेश कला क्रीडाला आम्ही 100 बेड ऑक्सिजनचे तयार केले. तो मला सर्वात अगोदर बोलायचं होतं. त्यासाठी मी मनापासून खूप खूप धन्यवाद देते. Thank you so much, Rubalji. Thank you for coming. Thank you. Thank you for giving your time, answering all the questions. Thank you, Samrat. Thanks. थँक्यू. Thank you. See you all. सर्वांना परत एकदा धन्यवाद आजचा वेबिनार अटेंड केल्याबद्दल. थँक्यू सो मच. आपले बाकीचे त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिली आहे रुबलजींनी, एनजीओची किंवा कुठले नंबर, ते तुम्ही ई सकाळ आणि आपल्या वेबसाईटवर कनेक्ट करा आणि त्यांनी दिलेली सगळी इन्फॉर्मेशन आपण आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू. परत एकदा सर्वांना धन्यवाद. सकाळ. थँक्यू.